झालेली भक्त आहे. आम्ही आळंदीला शिकत असताना शास्त्री महाराज आम्ही त्या ठिकाणी बरोबर राहिलेलो नाही. सावता सागर प्रेमाचे आगर आम्ही संतांचा महिमा तो बहुदुर्गम 2 कॅसेट मी वाजवलेले आहेत त्यांचे शास्त्री बाबांच्या. भगवान बाबा अतिथीगृहामध्ये तेव्हा शास्त्री महाराज राहत होते, गडावर नव्हते तेव्हा. अत्यंत लढेने आम्ही लहान होतो पण अत्यंत लढा त्यांना आणि खूप मोकळं जीवन त्यांचं. गडावर आल्यावर तरी बंदिस्त झालं. असे असणारे त्या ठिकाणी चालते बोलते खेळते आणि ऐश्वर्यशाली जीवन जगणारे तुम्ही जर पाहिलं गडावर आता 30 त्या ठिकाणी 29 का 30 कोटीचं मंदिर प्रकल्प त्या ठिकाणी चालू आहे. ज्ञानेश्वरीवर अगदी गाढीव श्रद्धा. ज्ञानेश्वरीच आहे, ज्ञानेश्वरी जीवन. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगते माझा भक्त त्रिभुवनाचा मी त्याला त्या ठिकाणी साम्राज्य त्याला राज्य करतो. ज्ञानी काया वाचा म्हणे जो सेवक होईल याचा तो साम्राज्य भुवनाचा सुखी नांदे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारं हे आपलं अत्यंत मला आनंद वाटला इथं आल्यानंतर. आमचे हरिभक्त परायण बाळू महाराज काही का नाही महाराजांची भेट झाली. जुने त्या ठिकाणी असणारे कीर्तनकार गायनाचार्य त्या ठिकाणी आहेत. नरसिंह मंदिराचे अध्यक्ष बाबासाहेब महाराज गोविंदराव डोईफोडे वा गायनाला सुंदर साथ करतात. हा वा वा खूपच छान बरं का. सचिन महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. अत्यंत सुंदर. आणि आमचे 2 गायनाचार्य काय सुंदर चाल म्हटली महाराज. कारण कीर्तन म्हटल्यानंतर एकट्याचा नवे खेळ. कीर्तनकार म्हणला मग लय 3000 अभंग पाठी काय एकटाच म्हणतो का काय 3000 असू दे नाही तर 10,000 असू दे तुझ्या त्याला उपयोग नाही. कारण कीर्तन म्हटल्यानंतर लावणी मृदंग श्रुती ताळ गस शिव ब्रह्मरस आवडीने कीर्तन म्हटल्यानंतर हे सगळं तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. आमचं आडनावच आनंदे. आमचे हरिभक्त परायण हा शिवाजी महाराज वाघ महाराज शिवाजी महाराज वाघ महाराज अत्यंत सुंदर चाल झाली बरं का. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी मंडळी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार. यांच्याशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. आमचे हरिभक्त परायण डोईफोडे महाराज गावातले असं का वा म्हणतील ना आता नंतर ती चाल. डोईफोडे महाराज आमचे हरिभक्त परायण गावकरी भजनी मंडळ. आमच्या बरोबर आलेले संस्थेतले विद्यार्थी स्वप्नील महाराज कदम मृदंगावरती. आमचे त्या ठिकाणी वैभव महाराज प्रकाशराव सानप म्हणजे ज्या मुलाचं या ठिकाणी जे काही अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांचे मामा म्हणजे नवरदेवाचे मामा का नवरदेवाचे मामा आणि नवरदेवाच्या पाठीमागे उभा राहणे काय का नाही. जे वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे संस्थेत शिकायला येतं. त्याच पद्धतीनं या असणाऱ्या युट्यूब चॅनलचे मालक आमचे महेश महाराज भुले टाळकरी मंडळी विनेकरी महाराज तुम्ही सर्व बसलेले सगळे सज्जन श्रोते नाव माहिती नाही पण सगळ्याबद्दल आदर आणि प्रेम आहे बरं का. आपल्या गावातले सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे श्रोतो मंडळ आपण बसलेले आहेत. माता मावल्या बसलेले आहेत. अगदी सगळ्यांचे चेहरे टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे आहेत हे का नाही सुंदर. असेच राहू द्या 11 वाजेपर्यंत नाहीतर सूर्यफूल खुलायला आल्यासारखं होऊ देऊ नका. ज्ञानोबा या श्रोत्यांना म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. त्या ठिकाणी माऊलींची आजी बसलेल्या आहेत इकडं आहे का नाही. ताई या ठिकाणी उपस्थित येतात. परमार्थिक घराणं आहे. संशिष्टमय छान आहे. सगळी मंडळी चांगले आहेत. महाराज त्या ठिकाणी कुटुंब असं असलं पाहिजे. त्याला धन्य कुटुंब म्हटलं जातं. आपण सगळे त्या ठिकाणी काही हिमालयातले संन्यासी नाहीत आपण काही का नाही का हाही कोणी इथं संन्यासी नाही. पोरं ब्रह्मचारी आहेत पण आपण नाही. आपल्याला सगळ्याला माहिती आहे. प्रपंच म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज
प्रपंच कसा असला पाहिजे शुभशीतकार सांगतात. सानंदम सदनम सुताच्य सुदिया कांतान दुर्भाषिणी सन्मित्रम सुधनम सयोषिती आज्ञापरा सेवकः शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृही साधु संगमुपासते नितिदं धन्यग्रस्ताश्रमम. या ग्रस्त आश्रमाला धन्य म्हटलेलं आहे. महाराज त्या ठिकाणी त्या कुटुंबात पैसा किती आहे, अमकं किती आहे, तमकं तुमच्याकडे पद काय आहे, किती श्रीमंत आहेत त्याला अर्थ नाही, तुमच्या घरात आनंद किती त्याला महत्व आहे. नाहीतर तुम्ही पाहिलं ना प्रकरण वैष्णवी अगवणे किती श्रीमंती होती पण आनंद नव्हता महाराज, आत्महत्या करावं लागली पोरीला. म्हणून लक्षात घ्या, संपत्तीपेक्षा प्रपंचामध्ये झोपडी असू द्या पण त्या झोपडीत स्वर्ग अवतरला पाहिजे. तुमच्या जर 4 तळाची बिल्डिंग असेल, बँक बॅलन्स भरपूर असेल, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी प्लॉट असतील, सगळ्या गोष्टी असतील, पण घरात जर वसवस असेल तर त्या ठिकाणी त्या घराला काही अर्थ नाही. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात महाराज कुटुंब आदर्श असलं पाहिजे. आदर्श कुटुंब त्याला म्हणतात आनंद. आणि घरामध्ये आनंद असण्याकरता काय करावं लागणार आहे? सासू सुनाची भांडणं असावं लागणार आहे. बरोबर आहे का माता माऊली? मग आनंद निर्माण होतो का? नाही होणार. आनंद निर्माण होण्याकरता सुनाने सासूची अगदी आईसारखी सेवा केली पाहिजे, पण ती सासू देखील त्या आईसारखीच वागली पाहिजे. सुनाने तर सासूची आईसारखी सेवा केलीच पाहिजे, सासू ही सुनाबरोबर आईसारखी वागली पाहिजे. कौशल्य माता आणि सीता आई साहेबासारखं नातं असलं पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी ती जर तिच्या लेक आणि त्या ठिकाणी जावई आला, लक्ष्मी नारायणाचा जोडा आला आणि मुलगा सून आली की कशी भवानी बसली याच्या गाडीवर, अशी जर म्हणणारी असणार तर जमणार नाही. आणि म्हणून आपली मुलगी कुठंतरी त्या ठिकाणी गेलेली आहे, दुसऱ्याची मुलगी आपल्याकडे आलेली आहे, म्हणून तिला अगदी लेकीप्रमाणे वागणूक द्या. ती पोरगी सुधरण आणि तुम्हाला सांभाळेल. नाही ग, अगं लेकी नाही सांभाळणार, शेवटी सुनच कामाला येणार आहे. सासू सुनाचं नातं अत्यंत गोड असणं घराचं आनंदाचं प्रतीक आहे. सजनानं तुम्हाला मी सांगतो, घर आनंदी होण्याकरता हे 2 नाते पहिल्यांदा ठीक असले पाहिजे. सानंदम. मी शास्त्राच्या अभंगाच्या बाहेर बोलणार नाही, एक लक्षात घ्यावा. सानंदम हे आनंद होण्याकरता हे 2 नाते अत्यंत ठीक आहे. परमार्थ लांबचा आहे. पहिला प्रपंच कसा करायचा हे शिका गड्या हो, आणि नंतर परमार्थ शिका. माझे गुरुवरे विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या येतात, जयाचे आई धड नाही शिवाजी महाराज, तयाचे परत्र पुसशी काही. ज्याचे ऐकच धड नाही, ज्याचं घरी बायकोच ऐकत नाही, तर तो परलोकाच्या गोष्टी करायला लागला, तो स्वर्गाच्या गोष्टी करायला लागला. तो त्या ठिकाणी असणारा स्वर्ग सुख हाणू लाता. अरे तुला घरचं सुख भेटलं नाही तर स्वर्ग सुख टाकलं कुठं लाता हाणायला चालला. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पहिलं तुम्ही प्रापंचिक आहेत ना, संसारिक ना, प्रपंच करावा नेटका, कुठे दिसू नये फाटका. प्रपंच नेटका करा, फाटका दिसू देऊ नका, अगदी समृद्धीनं करा. त्या ठिकाणी म्हणून प्रपंच करण्याकरता सांगितलंय, जोडोनिया धन
सानंदम. तर प्रपंच त्या ठिकाणी व्यवस्थित होण्याकरता वित्ताची गरज आहे, पैशाची गरज आहे. महाराज, प्रपंच हा वित्तावर चालतो, परमार्थ चित्तावर चालत असतो. तर प्रपंचामध्ये वित्त नसेल तर त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी पैशाची अत्यंत त्या ठिकाणी गरज असते प्रपंचाकरता. असं म्हटलेलं आहे ना, परमार्थात चित्त आणि प्रपंचामध्ये वित्त, शेतामध्ये खत्त, गावामध्ये पत्त, घरामध्ये एक मत्त. घर आनंदी राहण्याकरता एक मत असावं लागतं, शेत पिकण्याकरता खत असावं लागतं, शेणखत बरं का. आणि गावात पत असावं लागले. गावात तुम्ही गेल्यानंतर बरोबर या गल्लीतून गेले ₹1,00,000 दिले पाहिजे लोकांनी तुम्हाला. गावातली पत असली पाहिजे. परमार्थात चित्त असलं पाहिजे, प्रपंचामध्ये वित्त असलं पाहिजे मला. तर त्या ठिकाणी कारण पैसा जर नसेल तर निकवड्या निष्ठुरा दोघीचे जेवी सोयरा. निकवड्या माणसाला सोयरे धायरे लवकर फोन करीत नाही, लग्नात सगळ्याला होते मग यायला करते. निकवड्या माणसाला त्या ठिकाणी सोयरे उभगल्या जातात, नको म्हणतात त्याला फोन करायचं. ते उगत आपल्याला पैसे मागतील उसने, पुढून जरी आले तर ते लांबून निघून जातात. म्हणजे प्रपंचामध्ये समृद्धी असली पाहिजे, आपल्या प्रपंचापुरता पैसा असला पाहिजे. सज्जनांनो, मी बोलत नाही, साक्षात वैराग्यवंत जगद्गुरु तुकोबाराजे पैशाचा त्याग करतात ना, धनाचा त्याग करतात, ते सांगतात. प्रापंचिक घेत का तुम्ही, आमच्यासारखं आमच्या नादी लागू नका तुम्ही. तुकोबाराने सांगितलं आम्हाला, तर आम्ही तर सगळं दिवळ काढून घेतलेलं आहे. पण आपल्यासाठी सांगत असताना, प्रापंचिकासाठी सांगत असताना नेम जोडवून या धन. धन जोडा व्यवस्थितपणे, त्या ठिकाणी उत्तम व्यवहाराने धन जोडा. कारण यस्यस्य वित्तम सनरकुलीनः सयेव वक्ता सचदर्शनीय सगुणज्ञ स कांचनम आश्रयन्ते. ज्याच्याकडे पैसा आहे ना, लोक त्याला मान देतात. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. प्रपंचामध्ये पैसा, प्रपंचामध्ये व्यवस्थित परिस्थिती असेल तर मान्यता राहते. म्हणून सानंदम, आनंद घरामध्ये असला पाहिजे, कमवलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण चांगलं राहिलं पाहिजे, सगळे नाते गोते व्यवस्थित त्या ठिकाणी असले पाहिजे. सनंदम सुधनम, चांगल्या पद्धतीचं धन असलं पाहिजे. म्हणजे जोडून या धन, सुधन असलं पाहिजे. बाप लेकांची एकी असली पाहिजे, मित्रवत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. महाराज, मुलाला त्या ठिकाणी आपण संस्कार देत असताना 5 वर्ष लालनात, 10 वर्ष पालनात, 16 वर्ष ताडनात आणि 16 वर्षानंतर मित्रवत, असं शास्त्र सांगतं. 5 वर्ष लालन केलं पाहिजे, 10 वर्ष त्या ठिकाणी 10 वर्षाचं झाल्यानंतर योग्य संस्कार दिले पाहिजेत, 16 वर्षापर्यंत. आणि एकदा मुलगा मोठा झाला, त्याचा पायाचा जोडा आपल्या पायाला आला की मित्रवत राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या कमराच्या चाव्या अक्कल हुशीनं आणि सोखुशीनं, अक्कल हुशारीनं त्याला देऊन टाकल्या पाहिजे. पण त्याच्या अगोदर संस्कार लावणं अत्यंत त्या ठिकाणी काय आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून सुधनम सयोशती आज्ञापरा सेवकहा. त्या ठिकाणी जे काही आपल्या घरचे सेवक आहेत ते आज्ञाधारी असले पाहिजेत. कांता न दुर्भाषिणी, पत्नी कशी असली पाहिजे, कर्कश नसली पाहिजे. कांता न दुर्भाषिणी, बायको किती जरी काही घरात नसलं तरी तिनं गोडीनं सांगितलं पाहिजे, अहो इकडे या ना. तुम्हाला नाही म्हणत मी, तिकडे सांगतो, साखर संपली तेवढी साखर घेऊन या. नाहीतर महाराज घरी चहा घ्यायला गेले, काय चहा टाक, काय डोंगलं टाकायचं का तुमचं? काय झालं, साखरेचा पत्ता आहे का या डब्यामध्ये? महाराजा देखतच जर 7-12 काढल्या तर अवघड होऊन जात. आणि म्हणून कर्कश नसावी बाई, त्या ठिकाणी असणारे ती कांता न दुर्भाषिणी, मधुर बोलली पाहिजे. किती काम करून थकून आला, एक शब्द गोड बोलला, चहा घ्यायची बी गरज नाही गड्या त्याला, ते आणखीन पळत आहे. आणि हे काम करून थकून आलं की त्या ठिकाणी असणारी ती जर धुरकट तोंड करून जर त्या ठिकाणी ती कर्कशवणी बोलली की याला वाटतंय याच्यापेक्षा आता आवरून घेतलेलं बरं आहे. कांता न दुर्भाषिणी, तुकोबाराय म्हणतात, कर्कशा संगती दुःख उदंडची फजिती. कर्कश पत्नी संग दुःख उदंड त्या ठिकाणी फजिती होत असते. म्हणून एक लक्षात ठेवा, आम्ही प्रपंचाचं त्या ठिकाणी आपल्याला हे सांगतो. म्हणून
सानंदम सदनम स्वतःचे सुदिया कांतान दुर्भाषिणी. सन्मित्रम, आपला मित्र विश्वासघातकी नसला पाहिजे. सन्मित्रम, तो आपल्या हितचिंतक असला पाहिजे. कडू बोलला पाहिजे पण त्यांनी हित सांगितलं पाहिजे. नाहीतर मधुतिष्ठती जीवाग्रे आणि हृदय तो हलहल. नाहीतर वरून गोड बोलतो आणि केसनी गळात कापतो, असा मित्र नसला पाहिजे. सन्मित्रम, काय कराय सयशती आज्ञापरा सेवका. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मी. आणि म्हणून शिवपूजनम प्रतिदिनम निष्ठान्न पानम गृहे. सन्मित्रम सुदनम, त्या मुलगा असला पाहिजे तो पण आज्ञाधारी असला पाहिजे. मुलगा हा संस्काराने युक्त असला पाहिजे, आज्ञाधारी असला पाहिजे. त्यांनी बापाची आज्ञा पाळली पाहिजे. नाहीतर आता परिस्थिती खूप अवघड आहे. या परिस्थितीला धरूनच तुकोबाराने हा अभंग घेतलेला आहे. कारण तुकाराम महाराजांना माहित आहे मुलं लहानपणी चांगले राहतात, पण 10वी 12वीला गेले, थोडे त्या ठिकाणी तरुणपणामध्ये आले की मुलं बिथरल्या जातात. आणि ते लगेच म्हणतात आमच्या बापाला काही कळत, त्याच्याबरोबर माईला बी काही कळत नाही. आणि ते एवढे बिथरल्यावानी होतात, एवढे त्या ठिकाणी वाईट वागतात, व्यसनाधीन होतात. चांगला मुलगा राहणं दुर्मिळ झालेला आहे सज्जनांनो, दुर्लभ झालेला आहे. त्या ठिकाणी चांगला मुलगा राहणं दुर्लभ झालेलं आहे. तुमच्या गावामध्ये नसन, पण आमच्या भागाला परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली. वरातीत पिऊन नाचणं काय, राजकारणामध्ये जाणं काय, मायबापाला येण्यामध्ये काढणं काय. तरुणपणामध्ये आला की त्या ठिकाणी तो कोणाला मानित नाही. तरुणाच्या मध्ये न मानी कोणाशी आणि सदा मुसमुसी धुळी जायचा. तरुणाच्या मधामध्ये आल्यानंतर त्याला वाटतंय मीच हुशार झालेलो आहे, मी शाळा शिकलो, आमच्या बापाला 4थीच येते होती पण मला आता इंग्रजी वाचता. सज्जनांनो, मी आपल्याला एक सांगून जाईन, मुलाला शिकवा पण संस्कारासह शिकवा. त्याला मुलाला एवढंही शिकू नका की तो मायबापाला विसरून जाईल, एवढं नका शिकू. लक्षात. अरे संपत्ती कोणा करता कमवायची, मुला करताच ना. पण त्या संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये आणि मुलाला संपत्तीसाठी शिकवण्याच्या नादामध्ये जर तुम्ही संस्कार विसरून जाता तर एक दिवस रडायची पाळी येईल. कारण त्याला संस्कार नसल्यामुळं तो संपत्ती टिकविलच असं काही सांगता येत नाही. शिकवा, अगदी मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे, मी या मताचा आहे. मुलगा अडाणी ठेवू नका, घर अडाणी ठेवू नका. घर सुशिक्षित झालं पाहिजे. मुलगा वकील झाला पाहिजे, इंजिनियर डॉक्टर झाला पाहिजे. त्या ठिकाणी असणारा तो शिक्षक मास्तर, गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार त्या ठिकाणी झाला पाहिजे. मुलाला तुम्ही शिकवा पण त्या ठिकाणी संस्कारारहित निस्तच त्याला बॅरिस्टर केलं, वकील केलं, मोठं त्या ठिकाणी इंजिनियर केलं. पैसे नाद कमाईच्या नादामध्ये बापाला जर विसरला तर मात्र तो हानी झाली. विठाला विठाला आमचे गुरुवरे पंडुरंग बाबा वैद्य त्या ठिकाणी सांगायचे, एका असणाऱ्या बापाने लोकांचे साल धरले, काम केले, त्या ठिकाणी अंगावर कपडा व्यवस्थित घातला नाही महाराज, ठेश्यावर तेल घेतलं नाही, भाजी केली नाही, दिवा लावला नाही, दिव्यासाठी हे होईल म्हणून त्या ठिकाणी दिवा विझून झोपला. पण लेकाला त्या ठिकाणी मोठं केलं महाराज, त्याला शिकवलं, त्याला मॅट्रिक पास केलं, 12वी केली, त्या ठिकाणी त्याला BA DED MA केलं, त्याला मोठी नोकरी लावली. लेक मोठा साहेब झाला, शिक्षक झाला, मोठा त्या ठिकाणी असणारा साहेब झाला. मुंबईला त्या ठिकाणी असणारा तो मोठ्या असणाऱ्या पदावरती नोकरीला लागला. त्या लेकासाठी बापाने नोकरी लागल्यानंतर छोकरी पाहिली, त्याचं लग्न लावून दिलं. तो मुलगा त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या मुलीला घेऊन, आपल्या बायकोला घेऊन मुंबईला नोकरीला गेला. मोठा त्या ठिकाणी साहेब झाला, सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या साहेबांचा बॉस झाला. तो 6, 7, 8, 9, 10 वर्षे झाल्यानंतर बापाला आठवण झाली आणि बाप त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला म्हणजे त्या मुलाच्या आईला म्हणला, बंड्याला भेटायला जातो, आपल्या दादाला, आपल्या भाऊला भेटायला जातो म्हटले. कारण बरेच दिवस झाले त्या ठिकाणी गेलो, आता तो सारखा फोन मला करीत नाही, मी भेटायला जातो. आणि म्हणून त्या म्हातारीनं त्या ठिकाणी असणाऱ्या काही पोळ्या बांधून दिल्या. रेल्वे त्या ठिकाणी स्टेशनवर गेला बाप आणि त्या ठिकाणी रेल्वे धरली, थेट मुंबईला गेला. विचारत गेला मुलाचं त्या ठिकाणी कुठं त्या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं आहे, कुठं घर घेतलेलं आहे, म्हणून त्या गल्लीला गेला.
माहीत सांगितलं बाळासाहेब आमचा मोठा साहेब झालेला आहे, लोकांना परिचय झालेलाच होता, लोकांनी लांबून दाखवलं ते साहेबांचं कॅबिने म्हटले, साहेबांचे हाफिस आहे, मोठे साहेब आहेत म्हणले तुमचे लेख एवढा मोठा साहेब आहे. म्हातारा त्या ठिकाणी लोकांचं काम करू करू जखड झालेला होता, वय झालं होतं 90-95 वर्षाचं त्या ठिकाणी वय झालेलं आहे, काठी टेकत टेकत त्या ठिकाणी गेलेलं आहे, मोठ्या आशेने गेला. मुलगा त्या ठिकाणी आता मुलांना मी भेटणार, माझ्या मुलाला पाहणार, सुनाला पाहणार, नातू झालाय, नातवाला मांडीवर घेणार, त्या आशेने त्या ठिकाणी तो जवळ गेलाय. मुलगा ऑफिसच्या वरच्या मजल्यावर साहेबासोबत बसलेला होता आणि त्या ठिकाणी खालून निरोप गेला, म्हणले साहेब तुमचे वडील आलेले. साहेबाने त्या कॅमेऱ्यामध्येच पाहिलं, जखड असणारा त्या ठिकाणी त्याचं वडील, कपडे मळालेले, दैन्यवानी अवस्था झालेली, काठी टेकत गेलाय. दुसरे साहेब बसलेले होते, मित्र बसलेले होते, मोठे मोठे श्रीमंत, शिकले सवरलेले. अशा टायमाला हा म्हातारा त्या ठिकाणी असणारा दरवाजाला गेला. त्या नौकराने साहेबांचे वडील आहेत म्हणून आदराने त्याला त्या ठिकाणी असणारे ते असतं ना वरती जाण्याकरता लिफ्ट, त्या लिफ्टने त्या ठिकाणी वरती नेलं. म्हातारा टेकत टेकत गेला. बाळासाहेबाला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी आनंद झाला आणि लांबूनच त्या ठिकाणी हात लावून म्हातारा म्हणला, बाळासाहेब, माझा बाळासाहेब किती छान दिसायला लागला, माझा बाळासाहेबांनी काय कपडे घातले, अरे बाळासाहेब. म्हातारा आनंदाने ऊर भरून आलं त्याचं, महाराज डोळे भरून आले. मुलांनी पाहिलं, सगळे आश्चर्यचकित होऊन पाहायला लागले सगळे साहेब लोक. तेव्हा साहेबांनी बाकीच्यांनी विचारलं, कोण आहे? तुम्हाला त्या ठिकाणी बाळू म्हणून हाका मारतो, बाळासाहेब म्हणून कोण म्हातारा आहे? तेव्हा याला लाज वाटली सज्जना, कारण हा मोठा बुटा सुटातला होता. याला लाज वाटली आणि यांनी वेळ धकून नेण्याकरता म्हाताऱ्याच्या देखत सांगितलं, आमच्या कामावरचा गडी. त्या मित्राला सांगितलं, आमच्या कामावरचा गडी आहे. त्या असणारा जो काही सेवक होता, शिपाई होता, त्याला सांगितलं, खुर्चीवर बसवा, त्याला पाणी द्या, कामावरचा गडी आहे. म्हाताऱ्याने डोक्याला धरलं, कसा कसा म्हाताऱ्याला चक्कर आली महाराज त्या शब्दाने. म्हातारा खुर्चीचा आधार घेऊन बसला. म्हाताऱ्याच्या डोळ्यात एकदम पाणी आलं, धस्स काळजामध्ये धस झाला. अरे बाप, किती बेमान झालाय पोरगा, याच्यासाठी काय नाही म्हणून केलंय मी, किती दुःख, किती संकट त्या ठिकाणी असणारा रात्रीचा दिवस केला हो, रक्ताचं पाणी केलंय, हाडाचं काढ केलं. आज पोरांनी मला नोकर म्हटलंय, म्हणजे बाप म्हणायला पोराला कमीपणा वाटायला लागला. म्हातारा गपचीप बसला, नको माझ्या बाळूची आबरू जायला नको, तसाच बसला. साहेबांची मीटिंग संपली, सगळे साहेब निघून गेले, हा पण त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीमध्ये निघून गेला महाराज. म्हातारा तिथंच बसलेला आहे. वेळ संपला हाफिसचा, सेवकांनी सांगितलंय हाफिस लावायचंय बाबा, निघून जा. बाळासाहेब कुठे? बाळासाहेब गेले निघून, आता त्या ठिकाणी सुट्टी झाली, निघून गेले. म्हाताऱ्याला किती वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं. संपलं म्हणे आपलं आता. म्हातारीने बांधून दिलेली ती असणारी शिळी पोळी म्हातारीने सोडली, झाडाखाली बसून खाल्ली. परत गाडी धरली. म्हातारा त्या ठिकाणी असणारा मुंबईच्या परतीच्या गाडीने रेल्वेने आला, उतरला महाराज. घरी आल्याबरोबर म्हाताऱ्याने काठी टाकून दिली, आथरून केलं महाराज. जे गोधडीवर झोपला म्हातारा, आता पुन्हा उठायसाठी नाही झोपला महाराज. लक्षात, अंगात ताप भरला, तापाने अंग त्या ठिकाणी फणफणलंय. ती त्या ठिकाणी बाळासाहेबाची आई आली, सांगा ना माझा बाळासाहेब चांगला आहे का, सून चांगली आहे का, मुलगा चांगला आहे का, नातू चांगला आहे का? चांगला आहे बाळासाहेब, चांगला आहे, सगळं व्यवस्थित. म्हातारीला सांगितलं नाही दुःख, गटागटा गिळीलं, त्याचं नाव बाप आहे. कारण हिला जर सांगितलं तर हिची अवस्था माझ्यासारखी होईल म्हातारीची. तिला खूप वाईट वाटत, कारण तिचा विश्वास आहे. सांगत नाही, हो हो चांगला आहे. तुम्हाला बोलला का, तुम्ही लवकर का आलात? का आलात म्हणजे मला कुठं राह वाटतंय का मुंबईला तिथं? आणि सुनानी तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला ग. लेकरू तर लय गोड गोड बोलून मांडीवर बसलं, आणि मग एवढं सुख आलो, तुझं ध्यान झालं म्हणून. म्हाताऱ्याने सांगितलं नाही, म्हातारीला सांगत नाही त्या ठिकाणी असतात. आतरून केलं महाराज. तापाने फणफणला, 10-15 दिवस आजारी पडला.
त्या बोलण्याने त्याची शक्ती संपली होती, मुलासाठीच जीवन जगत होता. पण मुलाने तिरस्कार केल्यानंतर एक दिवस इहलोकाची यात्रा संपवली. पण जात असताना सांगितलं, हे बघ, मी आता त्या ठिकाणी प्राण सोडतोय, पण एक कर, माझा मुलगा तर त्या ठिकाणी आता मला बोलला नाही, इकडे आला नाही, सगळ्या गोष्टी झाल्या, पण बाळूला एक सांगा, आयुष्यभर मला त्याच्या काबळ कष्ट करीत असताना मला कधी देव करता आला नाही, पण असं म्हणतात की काशीला त्या ठिकाणी अस्थी गेल्यानंतर मुक्ती मिळते. बाळूला म्हणा, माझ्या अस्थी काशीला नाही, असं म्हणून त्यांनी काय केलं, प्राण सोडला महाराज. म्हातारा गेला, बाळूला कळलं. बाळू कधीची कधी त्या ठिकाणी उशिरा आला, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि झाल्यानंतर सगळे त्या ठिकाणी 12वा 13वा विधी त्या ठिकाणी झाल्यानंतर म्हातारीला ध्यान झालं, बाळू तुझ्यासाठी एवढं केलं, म्हाताऱ्याच्या अस्थी काशीला नाही, म्हाताऱ्याची इच्छा होती. काही म्हणते आई, असं कुठं अस्थी काशीला नेल्यावर कुठं काही उद्धार होत असतो का? कारण तो निस्ता शिकलेला होता ना, हा सुशिक्षित नव्हता, म्हणजे संस्कारिक नव्हता. म्हातारीनं आग्रह केला, म्हणजे जावाच लागेल तुला, तुझ्यासाठी खूप केलेलं आहे, जावा लागेल. आणि म्हणून राग त्यांनी ते अस्थी घेतल्या महाराज. आणि घेतल्यानंतर तो काशी जवळच त्याचं गाव, तिथून 20 किलोमीटरवर गाव त्या ठिकाणी तो निघला. 10 किलोमीटरवर गेल्यानंतर फोन आला मोठ्या साहेबांचा, साहेब खूप मोठं त्या ठिकाणी असणार 50 लाखाचं 1 कोटीचं त्या ठिकाणी काम आहे, तुमच्या सही वाचून अडकलेलं आहे. हा, तुम्ही मागं या. सांगितलंय, बापाची आस्ती नेऊन टाकायला लागलो, आईची इच्छा होती म्हणून. त्या मित्रही त्याचा तसाच ना, मित्राने सांगितलं, अरे कुठं काय काय असतंय काय काशीला, मेल्यावर कुठं असती, मेल्यावर उद्धार होतो का, जाऊ दे बापाचा आहे, पण 1 कोटीचा प्रश्न आहे. आता हे बी काही एवढं आवडीचं नव्हतं. खाली उतरलं, तिथं विचारलं त्या ठिकाणी, तिथं पाहिल्यानंतर एक वडा वाहत होता. वडा वाहत असताना विचारलं, वडा कुठं वाहत यो काशीला जातो म्हणले लोक म्हणले. आणि म्हणले मग इथं टाकले तर असते काशीला वाहत जा त्यांना. आणि म्हणून त्या निस्त्या शिकल्या सवरलेल्या बाळासाहेबांनी त्या अस्थी वड्यात टाकल्या. बाळू महाराज त्या ठिकाणी तिथं टाकल्या आणि तो तसाच निघून आला. महाराज म्हातारं प्रामाणिक होतं, इमानदार होतं, हाडाचं त्या ठिकाणी कष्ट केलेले होते. आणि हाडामध्ये जरी त्यांनी टाळ घेऊन भजन केलं नव्हतं, पण हाडामध्ये इमानदारी होती. महाराज असं काही नाही, टाळ घेऊन भजन करणारेच त्या ठिकाणी उद्धार होतो असं काही नाही. हाडात तुमच्या परमार्थ असू द्या, हाडात इमानदारी, कष्टळूपणा हाडाचे असू द्या, तुम्ही प्रामाणिकपणा असू द्या, तो परमार्थच आहे. महाराज असं झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो निघून गेला मुंबईला. त्या ठिकाणी घरी आला. घरी आल्यानंतर महाराज काय देव जाणे, म्हातारीला स्वप्न पडलं. आणि म्हातारीला स्वप्न पडल्यानंतर म्हातारं स्वप्नात आलं, सांगितलं, हे बघ, तुला मी म्हणलो होतो, बाळासाहेबांनी जिवंत असताना तर सुख दिलंच नाही, पण गेल्यानंतरही माझं त्याने ऐकलं नाही. काशीला त्या ठिकाणी अस्थी नेऊन टाकायच्या सांगितल्या होत्या, पण त्यांनी वड्यात टाकल्या. म्हणून मला समाधान मिळत नाही, मला शांती त्या ठिकाणी मिळत नाही. त्याला आणखीन सांग, मला शांती तो दिली नाही शेवट. म्हातारीला वाईट वाटलं. म्हातारी सांगायला लागली दुसऱ्या दिवशी, बाळासाहेब तसं करायला नव्हतं पाहिजे, कारण हे तो तर त्या ठिकाणी असणारे असते का नाही कुठं टाकल्या, खरंच सांग. ते म्हणलं, आई काशीला नेल्या, खोटं बोलू नको. म्हातारं स्वप्नात आलं आणि त्यांनी सांगितलं, वड्यात टाकल्या. तुझ्या स्वप्नात म्हातारं आलं, वड्यात टाकल्या सांगितलं. अगं मग तुझ्या स्वप्नात एवढं 10 किलोमीटर आपलं गाव आहे त्या वड्यापासून, तुझ्या स्वप्नात येऊन वड्यात टाकल्या असं सांगण्यापेक्षा तुला वाईट वाटलं का नाही? याच्यापेक्षा त्या वड्यातून पुन्हा 10 किलोमीटर त्यांनी काशीत जायला पाहिजे होतं ना म्हातारे. आणि तिथं जाऊन तो या स्वप्नात येऊन सांगायला पाहिजे होतं, मी काशीत गेलो, आता सुखाने जग. काय म्हातारं दिलिंदर आहे. कोणाला दोष द्याला बाळासाहेबांनी? म्हातारा इकडं यायची काही गरज होती का? तिकडं जायचं ना. म्हणजे म्हाताऱ्याला दोष द्यायला सगळं खोटं समजलं महाराज. का बरं? कारण फक्त शिकविला, एवढा शिकिला, पण सुसंस्कार रहित शिकवला. मुलांना अवश्य शिकवा, मोठं करा, पैसा कमवा त्यांच्या करता, पण एवढंही विसरून जाऊ नका की ते मायबापाला विसरतील, एवढं विसरून जाऊ नका. म्हणून
म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या कबीरदास महाराजांना म्हणावं लागलं बेमान दुनिया झालेली, बेमान दुनिया त्या ठिकाणी आलेली. आई बेमान दुनिया आई आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी साधू संतांना माहित होतं पुढे दुनिया बेमान होणार आहे, एवढी दुनिया बेमान होणार आहे. माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान. आई वडिलांना हे पोरं मानणार नाही तर त्यांचं ऐकणार नाही, पण बायकोचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. आई पाठीमागून हाका मारती हे पुढं पळत आहे, पण बायकोनं हाका मारल्यावर लगेच येसन वाढ्यासारखं मागे येत आहे. बोल काय करायचं, आणि बाजारातून या आणा ते आणा, सांग काय काय आणायचं तर लगेच घेऊन घेते. हा काय आणायचं मी त्याच्या भाज्या टमाटे बटाटे वाटाणे घेतो. माय सांगते मग बी घेऊन ये, ऐकतच नाही तिचं. माय बाजूला असते ती म्हणते पण द्या चाललास ना तू बाजाराला तर माझ्या बी मिरच्या संपलेल्या तेवढ्या घेऊन ये. ते ऐकत नाही, तिचं ऐकत नाही. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरदे येता एका जनार्दनी. बायकोला म्हणते सांग सांग आणखीन, यादी काही पूर्ण झाली नाही, आणखीन काय ते पावडर संपलं का तुझं, लिपस्टिक संपली ते काय फिरून लावायची, फिरेल लावली, सगळं सांग आणि एका दमात सांग घेऊन येतो. माता पिता को कोई नाही माने औरत को बहुमान. औरतला आवाजावर बोलतो, आमच्या त्या आमच्या ह्या. आईला मात्र येडेवानी पिशेवानी त्या ठिकाणी बोलतो. बायकोला अगदी काळजाचा तुकडाही म्हणतो बायको, आई तुला काही कळत नाही, तिला बोलत जाऊ नको, कारण तिला बोलल्यावर माझ्या इथं लागत इथं. काय म्हणतो तुमच्या गावातलं नाही सांगत मी बरं का, आमच्या तिकडचं सांगतो, कारण जाऊस तर तिला बोलत जाऊ नको आणि तिला काही काम सांगत जाऊ नको. ती 12वी शिकलेली आहे, त्या ठिकाणी तुला काही कळत नाही. आई ती आई म्हणती बंड्या मला जर मनातली मनात म्हणते बिचारी, मला जर कळलं नसतं तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळेच घालण्यापेक्षा काजळ घालण्यापेक्षा हिरव्या मिरच्याचा ठेसा नसता का घातला, काजळ नसतं घातलं, हिरव्या मिरच्याचा ठेसा घातला असता मी जरी येडी असते. पण ठीक आहे, बायको पुढे मला तू येड्यात काढतो ना, तुझी आबरू जाऊ नये म्हणून मी येडी होऊन राहते. ती आई त्या बायको पुढे त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या पुढे येडं होऊन राहते. सांगते बघ्या सगळं बायकोचं आहे, तुझ्या बायकोला जमत नाही ना, मी बाहेर राहते, तू महालात राहा, तू त्या ठिकाणी बंगल्यामध्ये राहा, मला त्या ठिकाणी मला वृद्धाश्रमात नेऊ नको रे बाळा, मला त्या ठिकाणी तुझ्या बंगल्याच्या पुढे झोपडी बांधून दे. कशाला काय आई, हे बघ मला काही तुझ्या पक्षी पक्वांना देऊ नको, लांबून शिळी भाकर जरी त्या ठिकाणी टाकली तरी माझं पोट भरत. एक लक्षात घे, माझं भाकरीनं पंचपक्वानाने पोट भरत नाही. तुझ्या बंगल्या पुढे का झोपडी बांधायची, कारण तू जेव्हा कामाला जाशील, ड्युटीला जाशील, जेव्हा तू सर्व्हिसला बाहेर जाशील ना, सकाळी एकदा तुला पाहिलं की माझं पोट भरल, संध्याकाळी जेव्हा येशील ना तेव्हा एकदा पाहिलं की माझं पोट भरल. मला तुझ्या अन्नाची, मला पंचपक्वानाची गरज नाही.
फेकून भाकर दी मला कुत्र्यासारखं. अरे सज्जनांनो, त्या आईला फेकून भाकर द्या, ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. बरेचसे माणसं कुत्रे पाळतात, कुत्र्याला बिस्किट काय, टोस काय, भारी भारी त्या ठिकाणी साबणा लावतात, गाड्यात फिरवतात, पण मायबाप सांभाळायचं त्यांना त्या ठिकाणी जीवावर येत. अरे एवढं जरी कुत्र्याला आपण पोसिलं, चुकून जर त्या कुत्र्याच्या शेपटावर पाय पडलं तर डसल्याशिवाय राहणार. त्या आईला शिळी भाकर द्या, पण जाता जाता ती आशीर्वादच देईन, तिचं नाव आई आहे. विठाला विठाला. संतांना माहित होतं. अशा पद्धतीनं ज्ञानोबरायांची एकच ओळी सांगतो, पुढे सांगतो त्या ठिकाणी. पहिली आ बाळ दसे, आई बा हेची पिसे, मग स्त्री मासे बोलून टाके. जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आई आई करतो, पण एकदा वधूवर तू शुभमंगल आली आता, अंतरपटा ते धरा, दृष्टादृष्ट वधूवरान करणे, वाजंत्री बहुकरा बलान करणे, शुभमंगल. जेव्हा अक्षता पडतात त्याच्या डोक्यावर, आणि जेव्हा यो पिवळा होतो, हे नाही कळायचं, सगळे संदेश आहेत का तुम्ही? आणि जेव्हा दोनाचे चार होतो ना, तेव्हा मात्र बदल होतो त्याच्यात. आईवरचं प्रेम या बाईवर जातं. पहिलं ज्ञानोबराया म्हणतात, बाहेरून खेळून आला की बाबाला विचारायचा, वडिलांना विचारायचा, दादा आई दिसत नाही, आई दिसत नाही. आणि आता बाहेरून आला रे आला, आईलाच विचारतो, ती कुठं गेली, ती कुठं गेली, ती दिसत नाही. पहिली बाळ तसे, मग स्त्री वंशे बोलून ठाके, अशी दुनिया येणारे माहिती होतं. आणि असे त्या ठिकाणी मुलं बेमान निघणार येत, माई बापाला मानणार त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून तुकोबारायांना माहित होतं, चांगले मुलं अगदी त्या ठिकाणी बोटावर मोजण्या एवढे निघणार येत. त्यांना आपल्या प्रपंचाचं हित आणि त्यातली त्यात परमार्थाचं हित कळणारा मुलगा अत्यंत दुर्लभ आहे. विठाला विठाला. आई वडिलांचे श्रम कळणं, आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, घरादारांचं वंशाचं काय केलं पाहिजे, आपली परंपरा काय आहे, घरातल्या वाडवडिलांचा मान कसा राखला पाहिजे, तर त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी असणारे जाणणारे, वाढावी महत्व वडिलांचे, वाडवडिलांचं महत्व वाढवणारे त्या ठिकाणी मुलं कमी जन्माला येतील. ही पिढी बिघडल्या जाईल, आणि त्यातली त्यात पुन्हा परमार्थिक तर अत्यंत कमी जन्माला येतील. आणि म्हणून जो प्रपंचही चांगला करतो, मातृदेव भव पितृदेव भव, आचार्य देव भव अतिथी देव भव, वेदाच्या मताप्रमाणे वागतो, आणि सुंदर प्रकारचा जो परमार्थ करतो ना, तो मुलगा दुर्लभ आहे. ज्याला हित कळालंय तो मुलगा दुर्लभ आहे. आणि ज्याला हित कळालंय ना, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तो
टाळी वाजवायला. असे टाळकरी म्हणणारे वगैरे असले वाजवणारे 4 वाजेपर्यंत करू आपण. छान टाळकरी बर का. महाराज काय चाललं होतं आपलं. हे तर कीर्तन म्हणीना तर गोंधळ म्हणीना. गुप्त दिलं काय माझ्याकडे. आपुलिया गीता वा त्याला कळते पण मर्यादा सांभाळतात. जो असे जागता. हा जगद्गुरु तुकोबरायांना भविष्य माहिती असल्यामुळे महाराजांना माहिती अशी दुनिया बिघडणार आहे आणि म्हणून महाराजांनी वर्णन केले. जो मुलगा अगदी सात्विक जन्माला आलेला आहे, कुळाचा मान राखणारा जन्माला आलेला आहे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जन्माला आलेला आहे, कुळाचा उद्धार करणारा जन्माला आलेला आहे. सजनानं मुलगा जर कुळाचा चांगला जन्माला आला तर वरचे पितर त्या ठिकाणी आनंदात होत असतात. वा वा आमच्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला आला, आमच्या कुळामध्ये देशभक्त जन्माला आलेला आहे, आमच्या कुळामध्ये दानशूर जन्माला आला, शूरवीर जन्माला आला. वरच्या त्या ठिकाणी वाड वडिलांना आजोबा पंजोबांना त्या ठिकाणी आनंद होतो. पण जर कुळामध्ये वाईट मुलगा जन्माला आला तर ते पितर लोक त्याला दोष देतात. हा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार जन्माला. पितर लोक त्याला शाप देतात, याला पितर दोष म्हणतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपुलिया हिता जो असे जागता. सजनानं एक वर्ग असा आहे तो स्वतःही हिताच्या ठिकाणी जागा नाही आणि दुसऱ्यालाही तो जागू देत नाही. जागाही नाही त्याला हितही कळत नाही आणि दुसऱ्यालाही त्या ठिकाणी तो हित कळू देत नाही. म्हणजे असा त्या ठिकाणी पामराचा वर्ग आहे, असा त्या ठिकाणी नास्तिकाचा वर्ग आहे. स्वतःही कीर्तनाला येणार नाही आणि दुसरा चालला तर त्याला म्हणणार बस जाऊ दे, अरे काय कीर्तन काय भजन जाऊ दे. यावत जीवम सुखेम जीवत ऋणम कृतम कृतम पिबत भस्मीभूतस्य देहस्य पुनराकृता गोगमा. असा वर्ग आहे. या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण आलोत ना हौस मजा करून घ्यायची त्या ठिकाणी असणार आहे. आहेत करून घ्या मजा करून, गेलं मरून तर लोक टाकतील जाळून नाही तर पुरून. हा जीवत्वाची देव भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंडीच. असे पाखंडी येतं काही देवाला मानित नाही, तिथंही कळत नाही, त्याच्या ठिकाणी ते जागे बी नाही, त्या ठिकाणी ते करीत नाही. आपण नवजो तीर्थयात्रा अशी जाऊन निधी विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी. आपणही वारीला जात नाही, वारीला जाणाऱ्याला म्हणतो काय जातो वारीला, काय तिकडं काम धंदा बुडू, मस्त आपला संसार गिंसार बघ तिकडे नारीला त्या टाळ फुटायच्या. म्हणजे हा एक त्या ठिकाणी वर्ग आहे, त्याला नास्तिक वर्ग त्या ठिकाणी असं म्हणतात. जागा नाही आणि हितही कळत नाही. एक जागा आहे पण हिताच्या ठिकाणी नाही, निस्ता जागा आहे. आता काय जागे असणारे सगळेच लोक कीर्तनाला आले का काय जागे. काही लोक दिसते जागे पण हिताच्या ठिकाणी ते जागे नाही. हित ते करावे देवाचे चिंतन. हो छान बरोबर आहे. आत जागे बाहेर जागे आत निजले का. म्हणजे ते जागे पण बाहेर जागे आणि आतमध्ये ते झोपलेले आहेत. थोडा शास्त्रीय भाग आहे हा. तर आत कुठे झोपलेले ते हिताच्या ठिकाणी झोपले आणि जागे कुठे विषयाच्या ठिकाणी जागे. भजन करा विठाला विठाला. बाहेर जागे आत निजले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधारना उजळले का वासुदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाबन द्याल तरी जातो मागा रागा. असे बाहेर जागे आणि आतमध्ये झोपलेले. म्हणजे आत्मजागृतीच्या ठिकाणी परमार्थाच्या ठिकाणी आपण झोपलेले आहेत. तुम्ही आम्ही सर्व बर का. आणि संत ज्ञानोबराया तुकोबराया नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जोग महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ, त्या ठिकाणी हे जे संत आहेत ना हे आत्मजागृतीच्या ठिकाणी जागे आहेत. बरोबर आहे. त्यांचा कंठ सद्गतीत झालेला आहे, कंठ रोमांचित झालेला आहे. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. आणि म्हणून
गीतेमध्ये एक श्लोक आहे, या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यत भूता. जिथं त्या ठिकाणी असणारे तुम्ही आम्ही जागे तिथं संत झोपलेले येतं, आणि जिथं संत जागे येतं तिथं तुम्ही आम्ही झोपलेलं येतं. आपण कुठं जागेत? विषयाच्या ठिकाणी. तिथं संत झोपले, त्यांच्या डोक्यात विषय नाही, प्रपंच नाही, आणि ते जिथं जागे येतं तिथं आपण झोपलो, म्हणून आपल्याला ते जागृती देतात. उठा जागे वारे उठा जागे वारे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. हो, कोणती जागृती त्या ठिकाणी देतात आपल्याला. अहो एखादा महिना आम्ही जागे येत ना, अहो तुम्ही तसे जागे नाही, तर त्या ठिकाणी स्मरण करा पंढरीनाथा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, आता जागा रे भाई. क्या बात है. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजलिया. हा, कारण जाग राहिल्यानंतर आपल्या इथं दरोडा पडणार, आणि जो झोपला तिथं दरोडा पडला म्हणून समजायचं. आता तुम्ही कीर्तनात जागेत म्हणून तुम्हाला सगळं समजायला लागलं. आणि एखादा कीर्तनात आला, रामकृष्ण हरी झालं की झोपला, आणि जय विठ्ठल झालं की उठला, पुन्हा म्हणतो महाराजांनी काही सांगितलंच नाही बुवा. हा काय, अरे तू हिताच्या ठिकाणी आला होता पण जागा नाही राहिला, आणि जागा नाही राहिल्यामुळे तुला काय कळणार आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जागृत झालो तर आपल्याला त्या ठिकाणी धोका होणार नाही. चोर हा त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी काळरूपी चोर आपल्याकडे येणार नाही. म्हणून प्रत्येकाला धनवान व्हावं लागतं, हवं वाटतं. कुणाला काहींना पुण्यवान त्या ठिकाणी व्हावं लागतं. प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये कलह नसला पाहिजे, आणि त्या ठिकाणी आणि पुन्हा भीती नको असं वाटत असतं. सज्जनांनो, धनवान व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश झाला पाहिजे. तर त्या ठिकाणी असणार आपल्याला पुण्यवान जर त्या ठिकाणी असणार व्हायचं असेल तर पापाचा नाश झाला पाहिजे. कलह नसला पाहिजे, तर वाजवीपेक्षा जास्त नाही बोललं पाहिजे. मौनम सर्वत्र साध्यम. आणि भीती नको असं जर वाटत असेल तर जागं राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला उद्यमेन त्या ठिकाणी असणार दारिद्र्याचा नाश होतो उद्योगाने. जपाने पापाचा नाश होतो, मग पुण्यवान होतो.
मौनाने त्या ठिकाणी असणारा कलहाचा नाश होतो, म्हणजे कलह होत नाही. आणि जागृतीने भीतीचा नाश होत असतो. जागृत राहिला की भीती संपली. आणि म्हणून आपुल्या हिता जो असे जागता, तो तर जागा जो आहे ना, तो तर धन्यच हो. आत्मपुण्येन त्या ठिकाणी जागृत हा, म्हणजे स्वतःच्या पुण्याईनं तो त्या ठिकाणी भाग्यवान समजला जातो. मातृपुण्येन त्या ठिकाणी असणारा मातेच्या पुण्याने तो सिलवान निघतो, बापाच्या पुण्याने तो चतुराई निघतो, कुळाच्या पुण्याईनं उदार निघतो, आणि स्वतःच्या पुण्याईनं त्या ठिकाणी तो परमार्थिक निघतो. विठ्ठला आणि म्हणून तो तर त्या ठिकाणी भाग्यवान आहेच आहे. पण जगद्गुरु तुकोबराय मुळाला गेले, धन्य माता पिता तयाचिया. का हो? कर्तबगार मुलगा निघला, हरिभक्त मुलगा निघला, त्या ठिकाणी मुलांनी तपश्चर्या केली, मुलगा महाराज झाला किंवा मुलगा साधू संत त्या ठिकाणी झालेला आहे. मायबापाला का धन्यता? अहो, जसं मूळ असेल ना तसं फळ येईल ना. येड्या बावळीला आंबे येणार का कुठं? लावल्यात येड्या बावळी आणि म्हणायला आंबे आंबे लागायला पाहिजे. बाबळीला आंबे लागणार नाही, तर मग तुम्हाला जर आंबे खायचे असेल तर आंब्याचीच कोय लावा लागणार आहे. तसं त्या ठिकाणी असणारा चांगला मुलगा जन्माला यायचा असेल तर शुद्ध बीज असलं पाहिजे. मी बोलत नाही, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असलं की फळही रसाळ गोमट लागतील, आणि बी जर खराब असेल तर फळही तसेच लागतील. विठाला विठाला मुलगा जर खराब वागायला लागला तर लोक म्हणते, काय ही पितर येते, कोणाचं येते, कोणाचं येते, काय ही पितर येते, मंडप द्याला हे झालंय सत्याचा ते मंडप धरूनच ते फिरायला लागलं इथं, कोणाचं येते. मुलगा जर इपितरपणा करायला लागला तर माय बापाची कल्पना आहे. एखादा मुलगा चांगला निघला तर कोणाचा हो, वा वा. आई वडीलच त्या ठिकाणी असणारे संस्कारित आहेत, म्हणून मुलगा संस्कारित आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध, म्हणजे शुद्ध बीज असलं पाहिजे. म्हणून जशी आई जशी मायबाप तसा मुलगा त्या ठिकाणी निघेल महाराज. प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होतो, भक्त प्रल्हाद का बरं असा त्या ठिकाणी निघला? त्याचा बाप तर हिरण्यकश्यप होता. अहो, बाप हिरण्यकश्यप असू द्या, आई त्या ठिकाणी असणारी जी कयादू होती ना, ती सात्विक होती, आणि सात्विक असल्यामुळे हिरण्यकश्यप बाप आहे. पण त्या टायमाला, ज्या टायमाला मुलाचं बीज पेरल्या जायचंय, त्या टायमाला तो तपश्चर्या करून येतोय, त्याच्या शत्रूचं नाव घेतलं जातोय त्या ठिकाणी, म्हणून तो येतो. ती कयादू आल्या आल्या काही बोलत नाही. जी त्या ठिकाणी खरी पत्नी ना, ती मालक जर टाकून आले तर त्या टायमाला काही बोलणार नाही. भोजन केलं, सुंदर प्रकारचं सुग्रस अन्न केलं, भोजन झालं, तृप्त झाला, आणि संध्याकाळी झोपायच्या शेणाच्या टायमाला ती कयादू गोड अंतकरणाने गोड वाणीनं म्हणू लागली, का हो, तुम्ही ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याकरता गेले होते, आणि मग म्हणले होते मी 6 महिने येणार नाही, काहीतरी त्या ठिकाणी मला अधिकार प्राप्त, तुम्ही कस का आले? काय सांगू कयादू तुला, अगं ज्या झाडाखाली बसलो ना, त्या झाडावर एक पोपट होता, मी ब्रह्मदेवाय नमा म्हणायला लागलो ना, तो श्री विष्णू नमः म्हणायला लागला, श्री नारायणाय नमा म्हणायला लागला, आहे का नाही? ती म्हणे असो, तू पोपट कसं म्हणू लागला? हा, मी ब्रह्मदेवाने, ते म्हणायचा श्री नारायणाय नमः. काय म्हणू लागला? श्री नारायणाय नमः. काय म्हणू लागला? श्री नारायणाय नमः. आणि असं बोलत बोलत असताना बीजारोपण झालं, आणि त्याच्यातून भक्त प्रल्हाद जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून धन्य माता पिता. पहिला मातेचा नंबर लावला, कारण मुलाला संस्कार देणारी पहिल्यांदा आई असते, आणि नंतर बाप असतो. त्याची जर गुरु कोण असेल तर आई असते. मुलगा वाईट निघला, मातृदोषेन उन्मत्तः, आणि मुलगा चांगला निघला तर मातृपुण्यानं त्या ठिकाणी असणारे चतुरतः, मातृपुण्यानेच त्याची त्या ठिकाणी तो चांगला निघतो, आणि मातृदोषेनेच तो उन्मत्त त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून पहिलं त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे धन्य माता, नंतर धन्य पिता. धन्य माता पिता तयाची. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. राहिलेल्या अल्प वेळेमध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. वर आता घ्या. हरे विठोबा